शहराध्यक्षही इथे उपस्थित असणं अपेक्षित आहे। असं असलं तरी भाजपने यावरती सोयीस्कररित्या चुप्पी साधलेली आहे। भाजपचे आमदार महेश लांडगे हे नेहमीप्रमाणे फोन उचलणं टाळतायत। आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आम्ही प्रतिक्रिया देणार का हे कळवतो, तर आमदार अमित गोरखेंनी मी पुण्यात आहे आणि शहरात आल्यानंतर कळवेन असं उत्तर दिलंय। कदाचित अजितदादांच्या भीतीपोटी हे भाजप बोलणं टाळतंय असं एकंदरीत दिसून येत आहे। दादांनी हा एक जनस्वराज्य त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे जनसंवाद ही जे सुरू केलेला उपक्रम आहे हा अत्यंत या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे। प्रश्न सुटतात किंवा सुटत नाही हा विषयच वेगळा आहे। या शहरावर पहिल्यापासूनच हे जे काही झालेलं आहे या शहराचं हे अजितदादांमुळे झालं असल्या कारणाने त्यांना या सर्वातलं बारकावे माहिती आणि मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं जनतेची नाळ तुटलेली आहे। गेले 3-4 वर्षापासून हे फक्त प्रशासनाच्या माध्यमातून कामं केली जातात। महापौर तेच आणि स्टँडिंग कमिटी तेच, परंतु जी नागरिकांची समस्या आहे ती सुटली जात नाही। म्हणून काही समस्या आमच्याकडे येत होत्या, आम्ही दादांकडे मांडत होतो, परंतु आज दादांनी हे दौरे चालू प्रश्न सोडवायला यावंच लागणार असं करत नाही। पण जे दादांनी आता हा कार्यक्रम राबवला हा महापालिकेची दृष्टी तर आहेच आणि दादांचं विकासाचे कामकाज हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे दादांनी हा संवाद जनसंवाद ठेवलेले आहे। पिंपरी चिंचवडमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारामध्ये 79 वर्षीय सुभाष बोधे हे पोहोचले होते आणि याच आजोबांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासक काळामध्ये झालेला कारभार सुद्धा मांडलाय। बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेने रस्त्यांचं केलेलं काम, त्यामधून झालेला त्रास आणि मिळालेली उत्तरं या आजोबांनी अजित पवार यांच्या समोर मांडली। आधी घराला समांतर रस्ता होता, मात्र आता रस्ता 5 फूट खाली आणि घर वर झाल्यामुळे ते गाडी सुद्धा पार्क करू शकत नाहीयेत। अशामध्येच गाडी बदलण्याचा अजब सल्ला त्यांना पालिकेनं दिलाय। सुभाष बोधे हे 79 वर्षाचे आजोबा आहेत आणि ते आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये जनता दरबार जिथं सुरू आहे अजित पवारांचा त्या ठिकाणी आलेले आहेत। समस्या अशी आहे की गाडीवर जात नाही, म्हणलं पार्किंग करता येत नाही, तर 3 फूट रस्ता खाली घ्या। म्हणजे काय झालंय, आधी कुठं होता रस्ता? रस्ता लेवलला होता, नंतर त्यांनी तो डांबरीकरण होता ना तो कॉन्क्रीट केला। तो कॉन्क्रीट केल्यानंतर 5 फूट खाली खोदलं आणि त्याच्यावर 1 फूट फक्त टाकलं। मग मला आम्ही त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गेलो, दर स्वाभिमानी त्यांची मी हे असं मीटिंग ह प्रभागमध्ये, तर त्यांनी आम्हाला उत्तरं काय दिली की ही गाडी विकून टाकायचं, चढत नसेल तर दुसरी द्या। मी म्हणले ही गाडी घेऊन जा, जी गाडी वर चढते ती आम्हाला द्या। काय म्हणजे अशी उत्तर देता काय देऊ नये म्हणलं, होत नाही तर सोडून द्या आणि जर नसेल तर मला मी वरती कळवतो। पण आता काय हे प्रशासक जर असल्यामुळे आमचे कामच काय होत नाही। नगरसेवक जर असते तर त्यांच्याकडे आम्ही कामं करून घेतली असते ना, तर नगरसेवकांना काय अधिकार नाही कुठलाच। महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे, तर या दरम्यान नेमकं हे जनता काय विचार करते आणि कुणाला सत्ता देते याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। सुभाष बोधे या 79 वर्षीय वृद्ध आजोबांनी ही व्यथा अजित पवार यांच्या समोर मांडली आहे। आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। अतुल सावे यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आहे।